नमस्कार, स्वयंपाक चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत एकदम चटपटीत पार्टीवाली डिश चिली पनीर। तर त्यासाठी इथे मी 100 ग्रॅम पनीरचे तुकडे घेतलेत। त्याच्यामध्ये थोडीशी मिरची पावडर घालूया, थोडं मीठ घालूया, छान व्यवस्थित लावून घेऊया। आता हे 10 मिनिटं असंच ठेवूया। आता इथे गॅसवर मी कोक ठेवलेला आहे, त्याच्यात आपण तेल घालूया। तेल थोडं गरम करून घेऊया। आता आपण पनीरला फ्राय करून घेऊया। पनीरला हलकंसं आपण फ्राय करून घ्यायचं आहे। तर पनीरला इथे मी हलकंसं फ्राय करून घेतलेलं आहे। आता आपण काढून घेऊया। त्याच तेलामध्ये थोडासा बारीक चिरलेला अद्रक घालूया, बारीक चिरलेला लसूण, बारीक कापलेली हिरवी मिरची, छान परतवून घेऊया। त्याच्यामध्ये डाईस केलेला कांदा घालूया, थोडं परतवून घेऊया। शिमला मिरची घालूया, ती सुद्धा 1-2 मिनिटं परतून घेऊया। थोडं टोमॅटो घालूया, तो सुद्धा छान परतून घेऊया। आता याच्यामध्ये सॉस घालूया, सोया सॉस, टोमॅटो केचप आणि रेड चिली सॉस, छान परतून घेऊया। थोडंसं मीठ घालूया, छान परतून घेतलं। आता इथे मी 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेतला आहे, त्याच्यामध्ये थोडं पाणी घालूया, छान याची पेस्ट करून घेऊया। आता ही पेस्ट याच्यामध्ये घालूया, पुन्हा एकदा छान ढवळून मिक्स करून घेऊया। त्याच्यामध्ये फ्राय केलेलं पनीर घालूया, थोडीशी मिरी पावडर घालूया, छान 1-2 मिनिटं परतून घेऊया। गॅस बंद करूया। आपला चटपटा चिली पनीर खाण्यासाठी तयार आहे। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।